तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, तसेच लाईक आणि शेअर नक्की करा। जो हिंदू हित की बात करेगा वही देश पे राज करेगा। हिंदू बांधवांनी दिल्या घोषणा। आमदार राम सातपुते यांच्या हिंदू नववर्ष महोत्सव समितीच्या शोभायात्रेत सहभाग। जो हिंदू हित की बात करेगा वही देश पे राज करेगा। जय श्री राम। जो राम को लाए हे हम उनको लाएंगे अशा घोषणा देत हिंदू बांधवांनी महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले। गुढीपाडव्याच्या निमित्ताने हिंदू नववर्ष महोत्सव समितीतर्फे काढण्यात आलेल्या शोभायात्रेत महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी सहभाग घेतला होता। यावेळी नागरिकांनी त्यांना मोठ्या प्रमाणात शुभेच्छा दिल्या। प्रभारी श्रीकंठ शिवाचार्य नागनसूर यांच्या हस्ते प्रभू श्रीरामांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले। यावेळी हिंदू नववर्ष महोत्सव समितीचे संस्थापक रंगनाथ बंग, भाजपा व महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते, माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख, भाजपाचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांची प्रमुख उपस्थिती होती। तीर्थक्षेत्र श्री अयोध्या येथील प्रभू श्रीरामचंद्राच्या मूर्ती प्रतिष्ठापनेचा नंतरचा पहिलाच गुढीपाडवा असल्याने हिंदू समाजात मोठा उत्साह दिसून येत होता। ढोल ताशांच्या गजरात निघालेल्या या शोभायात्रेत नागरिकांनी मोठा ठेका धरला होता। शोभायात्रा सुरुवात होताच हिंदू तरुणांनी आमदार राम सातपुते यांना खांद्यावर घेत एकच जल्लोष केला। जय श्रीराम, जय भवानी, जय शिवराय, हर हर महादेव, भारत माता की जय अशा गगनभेदी घोषणा देण्यात आल्या होत्या। यावेळी आमदार राम सातपुते, माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, माजी आमदार नरसिंग मेंगजी यांच्या हस्ते प्रभू श्रीरामचंद्राची आरती करण्यात आली। दरम्यान आमदार राम सातपुते म्हणाले की हिंदूंना दहशतवादी म्हणणाऱ्यांना हिंदू समाज कधीच स्वीकारणार नाही। जो व्यक्ती, जो पक्ष हिंदुत्वासाठी कार्य करेल त्यालाच जनतेचे समर्थन राहणार आहे। हिंदू नववर्ष महोत्सव समितीच्या शोभायात्रेत सहभाग घेऊन भाजपा व महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी नागरिकांना नव्या वर्षाच्या शुभेच्छा दिल्या। चौकात आमदार राम सातपुते यांची नागरिकांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले। यावेळी आमदार राम सातपुते यांच्या समवेत अनेक नेते मंडळी व नागरिकांनी मोठे भगवे शैली परिधान केलेल्या तरुणांनी गर्दी केली होती।